विदर्भात उन्हाच्या तडाख्या शाळेतील विद्यार्थ्यांची यांचे दुपारी शाळा सुटल्यानंतर मुलांचे होत आहेत हाल. शिक्षण मंत्री आता तरी आमच्याकडे लक्ष द्याल का? अमरावती वर्षा फुसे अकोट विदर्भ अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात उन्हाचा पारा 40शी पार गेलाय. आकाशातून जणू आगीच्या ज्वाळा बरसत आहेत. अशा रखरखत्या उन्हात मोठ्या माणसांना बाहेर पडणं कठीण झालंय. पण दर्यापूरमध्ये मात्र शाळेतील विद्यार्थ्यांची चिमुकल्या जीवांचे प्रचंड हाल होत आहेत. होय, हे विदारक चित्र आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचं. संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट असताना प्रशासनानं शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दर्यापूरमध्ये या नियमांचं जणू फज्जा उडालाय. भर दुपारी 12-12 वाजेपर्यंत या कोवळ्या जीवांना शाळेत बसावं लागतंय आणि सुट्टी झाल्यावर भर उन्हात घरी जावं लागलंय. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. यामध्ये ही लहान मुलं थेट शिक्षण मंत्र्यांना साकडं घालत आहेत. विचार करा, 12 वाजतानाच ऊन आणि या मुलांची झालेली अवस्था. जर एखाद्या मुलाला उष्माघाताचा त्रास झाला तर याला जबाबदार कोण? शाळा प्रशासन की शिक्षण विभाग? जनतेच्या व पालकांच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की या प्रकरणाची दखल घेऊन शाळांच्या वेळेत तातडीनं बदल करावा, जेणेकरून या चिमुकल्यांना या आसमानी संकटातून दिलासा मिळेल. रोखठोक रणरागिणी न्यूजसाठी वर्षा फुसे अकोट.